बघा, मराठे हे संख्येने फार कमी आहेत. म्हणजे पूर्ण देशात 15%च उच्चवर्णीय आहेत. मराठा, क्षत्रिय, वैश्य 15%च आहेत. 85% लोक मागासवर्गीय आहेत. प्रश्न असा आहे की हजारो वर्षे मारल्यामुळे आता इथले लोक आहेत ते घाबरतात. हेच नाहीत, आमचे बलाढ्य नेते घाबरतात मराठ्यांना. का? दिबा पाटलांना जर गोळ्या घालू शकतात, जो माणूस 2 वेळा खासदार झाला, 4 वेळा आमदार झाला, त्याला मारायची तयारी मराठा मुख्यमंत्र्याची असेल तर आताही ते पोलीस आपल्याला कधी कुठल्या गुन्ह्यात अडकवू शकतात. छगन भुजबळांना असं अडवलं. इथे मोरबी गावातले सगळे मान्यवर आहेत आणि मोरबी हे गाव खारघरमध्ये मोडतं. तर आत्ता जरांगे पाटील यांचं आंदोलन अलीकडेच सुरू झालं आणि ते सांगतात की आमच्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या आणि कुणब्यांना म्हणजे कुणबी म्हणून आम्हाला मराठ्यामध्ये ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे. आता 8 ते 9 आयोगांनी मराठे हे मागासवर्गीय नाहीत हे सांगितलेलं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत हे सांगून त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे. म्हणून आताचं जे त्यांची मागणी आहे ही संविधान विरोधी आहे. आणि मागच्या 2-3 दिवसात कालचे व्हिडिओ बघितले तर ते सतत मुंबईला आम्ही येणार, मुंबईची आम्ही वाट लावू अशा धमक्या देत आहेत 24 तारखेला. तर इथला जो आगरी कोळी भंडारी हा जो समाज आहे हा पूर्वीचा भूमिहीन समाज आहे. आम्ही मराठा आणि ब्राह्मणांच्या विरुद्ध संघर्ष करूनच आमच्या कुळ कायद्याने जमिनी मिळवाव्यात आणि बाबासाहेब आंबेडकर आमचे नेते होते. आणि जमीनच नाही, पाणी नाही, जंगल नाही, हे सगळे संघर्ष करून आम्ही या महाराष्ट्रात मिळवले. आणि यामध्ये अन्याय करणारे ब्राह्मण आणि मराठे होते. आतापर्यंत लोकांना असं वाटत होतं की मराठा हे आमचे मोठे भाऊ आहेत. 13 मुख्यमंत्री त्यांचे, 13 गृहमंत्री त्यांचे, 13 महसूल मंत्री त्यांचे. असं असतानाही मागास कसे झाले हो? इथे बीड जिल्ह्यातले काही चर्मकार बांधव आहेत, त्यांना जमिनी सरकारने दिल्या तरीसुद्धा तिथे आला तर हातपाय तोडू अशा धमक्या तिथले बीडचे लोक देतात. परंतु या कोकणामध्ये आम्ही आगरी कोळ्यांनी जो संघर्ष केला, इथे कुळ कायदा केला, इथे लोकनेते दिबा पाटलांनी शिडको विरुद्ध आंदोलन केलं आणि दिबा पाटील हे ओबीसीचे नेते आहेत. आणि म्हणून 24 तारखेच्या सभेला लाखोंच्या करोडोंच्या संख्येने उपस्थित राहावं म्हणून प्रत्येक गावात आम्ही जी सभा सुरू केलेली आहे. 17 तारखेला आपली सभा आहे. 24 तारखेला धमकी दिली जरांगे पाटलांनी आणि जरांगे पाटलांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे, तुम्ही महाराष्ट्राची लूट केलेली आहे, तुम्ही शोषक आहात, शोषण तुम्ही ओबीसींचं केलं आहे, तुम्ही कुणबी नाहीत, कुणबी हा भूमिहीन असतो, तुमच्याकडे 1 एकर तरी जमीन आहे, पण आमच्याकडे शून्य जमीन, 1 गुंठा जमीन नाही, घर नाही, अशा लोकांनी संघर्ष करून ह्या कोकणाला मुक्त केलं आहे. तिथे तुम्ही मुंबईला धमक्या देत असाल तर धमक्या खपवून घेणार नाही आणि जरांगेंना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. इथले आगरी कोळी भंडारी हे लढाऊ आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सदस्य आहेत, जगातल्या जगदेकच्या इंग्रजांचा पराभव आम्ही केलेला आहे आणि समतेचे संरक्षक आम्ही आहोत. आमच्या नादाला तुम्ही लागू नका. यासाठी पहिली सभा आहे. प्रत्येक तासागणिक गावात सभा होतील. आमच्याकडे एवढे पत्रकार नाहीत की प्रत्येक सभा आम्ही दाखवू, पण ही पहिली सभा प्रभात पर्व दाखवते. लोकनेते दिबा पाटलांचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माघार घ्यावी लागली. कोणाला? आपल्याला माहीत आहे, आपले मुख्यमंत्री ठाकरे साहेब, उद्धवजी ठाकरे यांना वडिलांचं नाव मागे घ्यावं लागलं. इतका पराक्रमी इथला आगरी कोळी भंडारी माणूस आहे. आणि म्हणून ही पहिली सभा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हे आंदोलन सुद्धा आम्ही यशस्वी करू आणि नो मराठा आरक्षण, जे मागासवर्गीय नाहीत त्यांना आरक्षण नसतं हे संविधान सांगतं. तरी सुद्धा तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून दादागिरी करत असाल, ही दादागिरी इथला आगरी कोळी भंडारी चर्मकार मातंग बौद्ध खपवून घेणार नाही. यासाठी सभा आहे. नमस्कार. आज जर बघितलं महाराष्ट्र पेटतोय आणि ते पेटवण्यामागे कारण कोण असेल तर जरांगे पाटील. सरळ आता माहिती दिलेली आहे. आम्हाला खरोखर प्रश्न पडले होते की नक्की आमचं नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये बघतोय कोर्टाने फेटाळलेलं आहे, तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकवताना आलं आहे. गव्हर्नमेंट तुमच्या पाठीशी असताना सुद्धा जर तुम्हाला टिकवता येत नाही तर याच्यामध्ये 100% काहीतरी त्रुटी आहेत की तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग आहे तो असंविधानिकच आहे. आम्हाला हेच प्रश्न आहे. आम्ही ओबीसी म्हणून आम्ही इथलं भूमिपुत्र आहोत.
इथं आमच्या जमिनी सिडकोला दिलेल्या, वेगवेगळ्या प्रकल्पांना दिलेल्या, MIDC असेल, सिडको असेल, आता नाही ना येते. बरोबर. एक एक प्रकल्प आमच्या डोक्यावर बसवला जातो. की सगळ्यात मोठा तोटा होणार आहे की मराठ्यांना खरं म्हणजे EWS आरक्षण भेटलेलं आहे. 85% फायदा त्यांनी घेतलेला आहे. जे जे उच्चवर्णीय आहेत, ब्राह्मण असतील, जाट असतील, गुर्जर असतील, पटेल असतील, मराठा असतील, यांना नरेंद्र मोदींनी आरक्षण दिलेलं आहे, त्यांनी घेतलेलं आहे. मग तुम्हाला जर 85% आरक्षण तुम्ही घेतलं EWS मधून, मग आता OBC मधून कुणबी दाखले घेण्याचा हेतू काय? तर त्यांचा हेतू हा आहे की ठाणे, रायगड, पालघर, मुंबई हा सगळ्यात श्रीमंत भाग आहे आणि इथल्या महानगरपालिका अतिशय स्वच्छ, सुंदर आणि पैसे देणारे आहेत. या महानगरपालिकांमध्ये जे OBC, SC, ST निवडून येतात, जे आमचे नगरसेवक आहेत, जे सरपंच आहेत, त्यांना ही मुंबई खायची आहे आणि म्हणून त्यांना OBC मधून आरक्षण पाहिजे. आता जाट, गुर्जर, पटेल आहेत, ते आरक्षण मागायचे बंद झाले कारण त्यांना EWS भेटले, 10% आरक्षण भेटले. मग तुम्हाला आता या जरांगे पाटलांना OBC मधून कुणबी दाखले घेऊन सर्रास आरक्षण कशासाठी पाहिजे? तर इथल्या OBCना संपवण्यासाठी. OBC, SC, ST यांचं जे आरक्षण आहे 50% स्थानिक स्वराज्य संस्थातलं, ते संपवण्याचं हे षड्यंत्र आहे. आणि दुसरीकडे वाईट गोष्ट अशी आहे की OBCचे नेते घाबरलेले आहेत. OBCचे नेते यासाठी घाबरले, त्यांचे पक्षाचे प्रमुख हे ब्राह्मण आणि मराठे आहेत, त्यामुळे ते बोलत नाहीत आणि म्हणून सामान्य जनतेला आज हनुमान मंदिरामध्ये ही सभा लावायला लागली. आणि OBC हा हनुमानच आहे, म्हणजे 85% भारत म्हणजे OBCंचा आहे आणि 10-15% जरांगे पाटील त्यांच्यासमोर काय करणार? परंतु ही खोटी भीती दाखवत आहेत. ती भीती घालवण्यासाठी हा आगरी, कोळी, चर्मकारांचा, मागासवर्गीयांचा हुंकार आहे आणि आम्ही मंदिरातून देतो आहेत की याच्या पुढे हे शोषण आम्ही सहन करणार नाही. जरांगेंना मुंबईमध्ये विरोध होणार, मुंबईमध्ये त्यांची वाट रोखली जाईल, हे पण आम्ही सांगतो. संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलाय. मला संविधानाने आरक्षण जर नाकारलेलं आहे तर मग संविधानाने नाकारलेलं आरक्षण तुम्ही मागताय म्हणजे तुम्ही संविधानाचा अपमान करताय. OBC मध्ये कुठल्याही मागासवर्गामध्ये OBC असेल, SC असेल, त्यासाठी तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासलेलं असलं पाहिजे. आता सामाजिक दृष्ट्या मागासलेलं म्हणजे काय? तुम्हाला कधी कोणी कमी लेखलंय का? तुमचं कोणी शोषण केलंय का? असं नाही. उलट मराठ्यांनी शोषण केलंय सगळ्या जातींचं. सामाजिक मागासले पण म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत प्रवेश नाकारला, बरोबर आहे, त्यांना पाणी नाकारलं, त्यांना सन्मान नाकारला. हा अनुभव प्रत्येक मागासवर्गीयाला येतो. तुम्ही न्हाव्याला विचारा, तुम्ही परिटाला विचारा, तुम्ही कुंभाराला विचारा, तुम्ही लोहाराला विचारा, तुम्ही आग्र्याला विचारा. अहो, दिबा पाटलांचं नाव इथे विमानतळ द्या म्हणून आंदोलन करावं लागतं. जमीन आमची, जागा आमची, संघर्ष आमचा. आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव फुकट मिळतं पण दिबा पाटलांचं मिळत नाही. दिबा पाटलांचंच नाही, कुठल्याही OBCचं, मागासवर्गीयांचं नाव द्यायला संघर्ष करावा लागतो. हे शोषण आहे. आणि हा विरोध कोण करतो? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेचा काय घोडं मारलाय आम्ही आग्र्यांनी? मग तुम्ही का दिबा पाटलांच्या नावाला विरोध करत होतात? याचं कारण शोषण आहे. आता बाकी शोषण काय? इथे मागासवर्गीय बांधव आहेत, बीडमधले आहेत, त्यांना सगळ्यांना माहीत आहे कसं कमी लेखलं जातं. लोकनेते दत्ता पाटलांना अलिबागमध्ये 8वीला असताना एका ब्राह्मणाकडे त्यांनी पाणी मागितलं तर त्यांनी सांगितलं खाली उभा राहा, वरून पाणी देतो. आग्र्यांना अनेक ठिकाणी ब्राह्मणांच्या घरी, मराठ्यांच्या घरी फुटक्या कानाच्या कपातून चहा पाजलेल्या लोकांनी. पण ह्या अपमानाच्या गोष्टी सगळ्या कोणी सांगत नाही. परंतु पावलोपावली OBCंचा अपमान होतोय. इथे चर्मकार बांधव आपल्या मंदिरासाठी आंदोलन करतायत, त्यांना मंदिर मिळत नाहीत. बीडमधलं आहे, जरांगे पाटील सांगतात आम्ही गरीब झालो, आमच्या बायका मुलांचं काय? तुम्ही चर्मकारांशी कसं वागता हो? याला म्हणतात सामाजिक शोषण. मराठा म्हणून आम्ही उच्च आहोत. आता ते बोलतात की आरक्षणामुळे चर्मकार, मातंग, आदिवासी हे वर यायला लागले आणि ते वर आल्यामुळे त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय. आणि त्यांनी शब्द वापरला की लायकी नसलेल्या. आता त्यांनी तो मागे घेतला, खूप वाद झाला. मागे घेतला, हे बघा, मागे घेतला. पण एवढ्या मोठ्या आंदोलनाचं जो माणूस नेतृत्व करतो त्याला भान पाहिजे ना. तुम्ही कोणाविषयी बोलताय? 85% देशात मागासवर्गीय आहे, तो शिकलेला आहे. आता तो अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, त्याला समजतं. अहो, दिबा पाटलांच्या आंदोलनावर वसंतदादांनी गोळ्या घातल्या, 5 माणसं ठार केली. हे कसलं नातं आहे? क्षत्रिय मराठ्यांनी OBC शूद्रांवर घातलेल्या गोळ्या आहेत. आज तुमच्यावर वेळ आली की आम्हाला पण आरक्षण द्या, पण तुम्ही कुणबी दाखला घेतला म्हणून मागासवर्गीय होत नाहीत. कुणबी ही भूमिहीन आहेत, तुम्ही जमीनदार आहेत. महाराष्ट्राची 60% जमीन आधी तुमच्याकडे आहे आणि अख्खा महाराष्ट्र सांगतोय की या जमिनी पहिल्यांदा आम्हाला द्या, जमिनींचा वाटा द्या, पाण्याचा द्या, नोकऱ्यांचा द्या, शिक्षणाचा द्या. बघूया मग काय होतंय ते. कुळ कायदा इथल्या आगरी कोळ्यांनी रायगड जिल्ह्यात केला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. इथे येणारा प्रत्येक कलेक्टरनी महाराष्ट्रात कधीच मागासवर्गीयांना जमिनी दिलेल्या आहे, आदिवासींना दिलेल्या आहे. उलट आज आमची 95% गावठाणं ही अनधिकृत कोणी ठरवली? सिडकोने, नगरविकास एकनाथ शिंदेने. म्हणजे मराठ्यांचा हा जो अत्याचार आहे याला शोषण असा शब्द आहे. आणि ज्यांचं शोषण झालंय ते मागे पडले होते, त्यांना नोकऱ्यांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधी
प्रतिनिधित्व द्यायचं आरक्षण आहे. तुमचं शिक्षण संस्था तुमच्या DY पाटील तुमचा मराठा, पतंगराव कदम तुमचा खारघरमध्ये येतो. तुमच्या शिक्षण संस्था तुम्ही शिक्षण महाग केलं, खाजगीकरण केलं, त्याचा दोष ओबीसीवर का? आणि म्हणून इथला ओबीसी पेटलेला आहे आणि इथला ओबीसी कोट्यावधींच्या संख्येने 17 तारखेच्या सभेला उपस्थित राहावा, त्यांचं प्रबोधन व्हावं म्हणून या सभा आहेत. मनुस्मृतीच्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया यांची लूट केली, यांचे शोषण केले, त्यांना सगळे प्रगतीचे मार्ग बंद केले. आणि म्हणून एक रस्ता कुठला तरी पाहिजे. आता प्रत्येकाला काही नोकरी लागत नाही आरक्षणाने, लाखातून एकाला लागते, पण एक तरी माणूस आमचा गेला पाहिजे, एक तरी बाबासाहेब झाला पाहिजे, एक तरी दिबा पाटील साहेब झाले पाहिजेत, अशी इच्छा मागासवर्गीयांची आहे. आता जातीप्रथा निर्माण केल्या मनुस्मृतीने, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण मराठ्यांनीच त्या जातीप्रथा निर्माण केल्या आणि सांभाळल्या. आणि जातीच्या आधारावर आज ओबीसींच्या साधारणपणे 350 ते 400 जाती आहेत, SC, STच्या 101 जाती आहेत. या सगळ्यांना मागासवर्गीय ठेवलं कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. मग हे लोक जेव्हा तुमच्या बरोबरीने येईल तेव्हा आरक्षण संपेल. पण आज मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे, मराठा. आज उपमुख्यमंत्री कोण आहे? अजित पवार, मराठा. म्हणजे ब्राह्मण मराठ्यांचं राज्य 70 वर्षात असेल तर अजून कमीत कमी 700 वर्ष जातील आरक्षणाला. कारण हे जोपर्यंत जागा सोडत नाहीत, इथे मागासवर्गीय मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आरक्षण चालू राहणार. पण सिडकोमध्ये जाऊन विचारा, त्यांनी काय सांगितले? 90% गावठाण तुमचं अनधिकृत आहे. हे कोण सांगतो? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मग तो आणि आम्ही भाऊ असू तर आमचं हजारो वर्षापासूनचं गावठाण आहे, तुम्ही आमचं गावठाण अनधिकृत कुठल्या कायद्याने ठरवता? हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्यामध्ये मनुस्मृतीचाच कायदा आहे आणि मनुस्मृती सांगते की ओबीसी, SC, ST यांना सत्ता संपत्तीचा अधिकारच नाही, हे मनुस्मृतीत लिहिलेलं आहे. आणि म्हणून ही मनुस्मृती जोपर्यंत ब्राह्मण मराठ्यांच्या मनातून जात नाही तोपर्यंत आरक्षण राहणार. बाबासाहेबांनी आरक्षण तोपर्यंत दिलेलं आहे जोपर्यंत उच्चवर्णीयांच्या मनातली जात निघून जात नाही. आजही जरांगे पाटील बोलतो ना की लायकी नसलेल्या लोकांच्या हातामध्ये काम करा. तुझी लायकी काय? जरांगेची लायकी काय? कुठल्या परीक्षा दिल्यात त्यांनी आणि कुठल्या अहंकाराने तो बोलतोय? इथे बसलेली माणसं आहेत, त्यांची लायकी नाही का? यांचे कपडे बघा, यांचं वागणं बघा. तुझी लायकी तू कुठून आणली? मनुस्मृतीतून. असा अहंकार प्रत्येक मराठ्याला आहे, प्रत्येक ब्राह्मणाला आहे. 4थीपरास ब्राह्मण, दाढी नसतं केलेले, आंघोळ नसतं केलेली, आणि तो मंदिरात येतो, त्याला नमस्कार करतात लोक. आपले काय संबंध आहे? मराठा द्वेष नाही, मी सत्य सांगतोय. वसंतदादा पाटलांनी आमच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या. आता जरांगे पाटील आंदोलन करतात ना, मग त्यांना रात्री परवानगी का भेटते? त्यांना सगळ्या प्रकारची मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ त्यांना भेटायला का जातंय? बाकीचे मागासवर्गीय पण आम्ही पण आंदोलन करतोय ना, आम्हाला का नाही मुख्यमंत्री भेटायला येत? जवळ असून मुंबईतले आमचे कोळीवाडे तुटतात तेव्हा का नाही मुख्यमंत्री येत? हा प्रश्न मराठ्यांच्या विरोधात नाही. मराठ्यांनी जे शोषण केले जगासमोर आहे. 12 मुख्यमंत्री तुमचे झालेत. कशामुळे झालेत? तुम्ही काही इमानदारीने मुख्यमंत्री झालेत, लोकांना फसवून केलं तुम्ही. खरं म्हणजे हा अधिकार मागासवर्गीयांचा आहे. आगरी समाजातला एखादा माणूस मुख्यमंत्री का नाही? पण लोकसंख्या जर आमची 85% असेल तर 85% मुख्यमंत्री आमचे पाहिजे. तुमचे 15% लोकांचे 85% मुख्यमंत्री झालेत, हे चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे जोपर्यंत ब्राह्मण मराठे महाराष्ट्राची सत्ता सोडत नाहीत तोपर्यंत आरक्षण चालू राहणार. आणि या आरक्षणाला तोपर्यंत थांबवता येणार नाही जोपर्यंत देशात समता निर्माण होत नाही. आणि नोकऱ्यांमध्ये बघा, सगळीकडे यांना प्रतिनिधित्व आहे, सगळीकडे लोकसंख्येच्या पेक्षा जास्त आहे. उलट आगरी लोक प्रशासनात आहेत, अजूनही काही आगरी IAS नाही, कलेक्टर नाही. ओबीसींनी मराठ्यांचं आरक्षण खाल्लं असं बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे, कृतज्ञपणा आहे. अरे मराठा ब्राह्मणांनी या देशाला लुटलं, हा इतिहास आहे. कोणी पण सांगेल कोणी लुटलंय? मोगलांनी नाही लुटलंय, या मराठ्यांनी लुटलंय. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष कोण कोण सत्तेमध्ये आहेत? किती जिल्हाधिकारी आहेत? किती लोकांना आज जमिनी लुटल्यात? या खारघरच्या जमिनी लुटल्यात कोणी? नवी मुंबईच्या जमिनी लुटल्यात कोणी? मराठाच मुख्यमंत्री होते, मराठाच महसूल मंत्री होते आणि त्यांनी लूट केले. आता ही जी आवई उठवलेली आहे की आम्ही मागास झालो, मराठा बोलतात, ते खोटं आहे. 1 एकर जमीन असलेला म्हणजे त्यांना गरीब वाटतो. अरे इथे कितीतरी जाती आहेत, त्यांना जमिनी पण नाहीत, घरं पण नाहीत. आग्र्यांकडे काय राहिले? फक्त गावातलं घर राहिले. आरक्षणाने कोणी श्रीमंत होत नाही किंवा गरीब होत नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे की जिल्हाधिकारी म्हणून त्या जातीचा एखादा माणूस पाहिजे, तहसीलदार म्हणून एखादा पाहिजे, एखादा मुख्यमंत्री झाला पाहिजे, एखादा उपमुख्यमंत्री झाला पाहिजे. पण सगळ्या जागा जर मराठा समाजाने ब्राह्मणांनी जर अडवल्या असतील 70 वर्षात तर मागासवर्गीय माणूस पुढे कसा येणार? आणि म्हणतो पुढे येण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून, आता मी पण ओबीसी आहे, तुम्ही ओबीसी आहेत, आपल्याला कुठे नोकरी लागली तरी पण आपण ओबीसी आरक्षणासाठी लढतो. आणि केवळ नोकऱ्या आणि शिक्षणाचं आरक्षण नाही. आज तुम्हाला माहिती आहे हेदुटण्यामध्ये 2000 कोटीसाठी जमिनीसाठी संघर्ष चालू आहे. लोढा तिथे पोलीस आणतो, 1 रुपया न देता खरेदी
जमीन ट्रान्सफर होते त्या ठाणे जिल्ह्याचा प्रमुख कोण आहे? एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या अधिकाऱ्याखाली लोढा ही नाटकं करतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आरक्षण हे गरिबी हटवण्याचा मार्ग नाही. मराठा समाजाची गरिबी हटवणं हा आरक्षणाचा उद्देशच नाही, प्रतिनिधित्वचा आहे. तुमचा प्रतिनिधी केलाय ना तिथे. ओबीसी समाज किंवा मागासवर्गीय समाज हा बोलायला घाबरतो. आता त्या बीडच्या भावाने सांगितलं सरकारने त्यांना जमीन दिली, पण तिथले मराठे सांगतात इथे आलात तर हातपाय तोडू. ते सांगतात बीडमधून रायगड जिल्ह्यात येऊन. हा अनुभव आमचा पण आहे. दिबा पाटलांनी जेव्हा सांगितलं की आमची गावं आम्हाला वाचवायची आहेत, तेव्हा वसंतदादांनी सांगितलं गोळ्या घालून तुम्हाला मारून जमीन घेऊ. ही दादागिरी इंग्रजांची नव्हती ना, मुसलमानांची नव्हती ना, मोगलांची नव्हती ना, ही हिंदूंची होती. आणि हिंदू कोण आहेत? मराठे आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय येते. राजकीय पक्ष कोणाचे आहेत? त्याचे मालक ब्राह्मण मराठे आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख कोण आहे? शरद पवार किंवा अजित पवार. शिवसेनेचा प्रमुख कोण आहे? उद्धवजी ठाकरे. ते CKP आहेत, उच्चवर्णीय आहेत. बरोबर आहे. आता भाजपचा कोण प्रमुख आहे? फडणवीस, अधिकृत हे आहेत ते. काँग्रेसचं कोण आहे? कुणीतरी मराठा आहे. आणि हे लोक आपले प्रमुख असल्यामुळे आज जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललो आपण तर ते आपल्याला तिकीट देणार नाहीत, ही भीती आहे. आणि त्यांना वाईट वाटेल. काही लोकांना, आता मी सकाळी नगरसेवकांशी बोललो, शिक्षक लोक आहेत नवी मुंबईतले, हे बोलतात की आता मराठा शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात आल्यात. मग त्या मराठ्यांना राग येईल म्हणून बोलायचं नाही. पण दिबा पाटलांनी असा विचार केला असता की वसंतदादा पाटलांना राग येईल म्हणून आपण आंदोलन नाही करायचं. आज कटोरा घेऊन उभं भीक मागायची वेळ असती इथल्या आगरी कोळ्यांच्यावर. का? जमीनच भेटली नसती. 12.5% भेटले नसते. 12.5% हे रक्तत्यागाने, प्राणत्यागाने भेटले. तोच संघर्ष आज करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ते घाबरतात, म्हणजे अडकवलं यांना. आणि आता तेच उद्रेक करतायत की ओबीसींवरचा हा अन्याय आहे, तो अन्याय फार भयानक आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जरी कितीही लोक जातीपातीचे आले तरी ओबीसी SC ST भावांनी लक्षात घ्यावं, या देशात लोकसंख्या 85% जर मागासवर्गीयांची असेल तर मराठा भीक घालायची गरज काय? कोण? जरांगे पाटील. अरे आम्ही 85% आहोत, मग जरांगेला घाबरायची गरज काय? आणि 85% जर उठले ना, त्यांनी नुसता असा श्वास काढला ना, उडून जाईल तो जरांगे. जरांगे पाटलांचं आंदोलन हे असंविधानिक आहे, ते मागासवर्गीय नाहीत असं मागासवर्गीय आयोगाने पण सांगितलेलं आहे सगळ्या, आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. आता सुप्रीम कोर्ट म्हणजे संविधानाचा अर्थ सुप्रीम कोर्ट सांगतं. सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर आणि EWS आरक्षण भेटल्यानंतर भारतातले सगळे जाट, गुर्जर, पटेल शांत झाले. ते आता आरक्षण मागत नाहीत. जरांगे पाटील का मागतोय? कारण मुख्यमंत्री त्यांचा आहे, उपमुख्यमंत्री त्यांचा आहे, फडणवीस त्यांचा आहे. आणि म्हणून उच्चवर्णीय लोक ओबीसीना दाबण्याचा प्रयत्न करतायत. कारण ओबीसीचं आता सत्ता येणार आहे भारतात आणि देशात. सत्तांतर होणार आहे, मागासवर्गीयांची सत्ता येणार आहे. त्यांना कळून चुकलंय म्हणून अडाणी माणसाला उभं केलंय. मराठ्यांचे विद्वान नेते कमी आहेत का? जरांगेला काय कळतं आरक्षणातलं? मुंबईतलं तो भाषा कुठली करते बघा. मुंबईत येऊन आम्ही घाण करू असंच बोलतोय तो. बोलायची लायकी आहे का त्याची? अरे येऊन तर बघ, तुला दाखव आम्ही काय ते तुझी जागा. असंविधानिक बोलतोय, म्हणजे तो देशाच्या, राष्ट्राच्या विरोधी बोलतोय. जातींचं शोषण या मराठा लोकांनी महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि अन्यायाविरुद्ध लढणं हे मागासवर्गीयांचा अधिकार आहे. तेढ निर्माण होण्याचा प्रश्न काय? म्हणजे तुम्ही काही घ्यायचं, सगळं महाराष्ट्र लुटायचा. सगळ्या नोकऱ्यांमध्ये तुम्ही, राजकारणामध्ये तुम्ही, शिक्षणामध्ये, शिक्षण संस्था तुमच्या, साखर कारखाने तुमचे, ऊसाची शेती तुमची, सगळं काही तुमच्याकडे आहे. तरी तुम्हाला ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे. आणि आमचं जर आरक्षण कोण घेत असेल तर आमच्या हक्कांसाठी लढण्याचा आम्हाला अधिकार आहे. मागासवर्गीयांचं कुठलंही ओबीसी, SC ST यातलं कुठलंही आरक्षण देण्याला विरोध आहे. आणि आमचा विरोध हा संविधानिक आहे. आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही. सत्ता तुमची आहे. आतापर्यंत 60% जमिनी, सगळी सत्ता तुमची महाराष्ट्राची आहे. कोणी कधी बोललं का? नाही. पण आता आम्ही त्याविषयी बोलणार आहोत. ज्यांना न्याय करता येत नाही, अहो एक गावठाणाचा कायदा तुम्हाला करता येत नाही, एक गावाला आर्किटेक्ट देता आला नाही म्हणून सगळी अनधिकृत गावठाणं ठरलीत. ही कोणाची? ही मराठ्यांची लायकी सिद्ध केली त्यांनी. कुठल्याही मुख्यमंत्र्याला एका गावाचं नियोजन जमलं नाही, ते तुम्ही नाही ना आमच्याकडे काढताय, शिडको आमच्याकडे काढताय. यांना फक्त लूट करता येते मागासवर्गीयांची. आतापर्यंत मागासवर्गीयांनी सहन केलं, आता इथला मागासवर्गीय सहन करणार नाही. आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्राचं आणि राज्याचं नेतृत्व ओबीसी आग्र्यांनी केलं, सगळ्या मागासवर्गीयांना भावाला, SC STना घेऊन. आणि आरक्षणाचे राष्ट्रीय नेते, लोकनेते दिबा पाटील झाले. त्या दिबा पाटलांच्या परंपरेने या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दाखवून देऊ, इथला SC असेल, ST असेल तो आमचा भाऊ आहेत, इथल्या स्त्रिया आमच्या भगिनी आहेत, माता आहेत. आणि हुंडा न घेण्याची मातृसत्ताक परंपरा कोकणाची आहे. तुम्ही हुंड्यामध्ये सगळ्यात महिलांचा बळी तुम्ही दिलाय. आणि म्हणून महाराष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि म्हणूनच आता नो मराठा आरक्षण. मी सगळ्या आगरी कोळी सांगतो, साध्या भाषेत सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षण होतं, पण आपल्याला काय ते दोन्ही भेटलं नाही.
आणि आपलं प्रतिनिधित्व गेलेलं नाही. पण हे राहिलं बाजूला, शिक्षण, नोकऱ्या, उद्योगांमध्ये आरक्षण पाहिजे, MIDCचे भूखंड आपल्याला भेटले पाहिजेत, ते सुद्धा आपल्याला भेटत नाही. उलटं झालं की महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठाणे, रायगड, मुंबईच्या सगळ्या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी घेतल्या. मग ती MIDC असेल, सिडको असेल, नैना असेल, नेव्ही असेल, विमानतळ असेल, सगळ्या घेतल्या. आणि आता जी गावठाणं राहिली ती गावठाणं तोडायला ते निघालेत. म्हणजे आता ह्या मराठा आरक्षणाचा धोका आपल्या घरांना झालेला आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येने गावच्या गावं रिकामी करून बायका मुलांसहित सगळ्यांनी 17 तारखेला सभेला उपस्थित राहावं, ही माझी विनंती, नम्र विनंती आहे. आणि या सभेला मोठमोठ्या देणग्या सुद्धा आम्हाला पाहिजेत, कारण मराठासारखे सत्ताधारी लोक आमच्याकडे नाहीत. आमचे आमदार खासदार घाबरलेले आहेत, घरात बसलेले आहेत. अहो, ते घाबरून मागच्या दाराने तरी मदत करा आपल्या समाजाला, तसं पण येत नाही. आणि जरांगे पाटील 24 तारखेला धमक्या देतोय मुंबई यायचे. आणि म्हणून या सामान्य माणसांनी मैदानात उतरावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे मावळे म्हणून उतरावं. भाजीच्या देठालाही शेतकऱ्याच्या हात लावू नका, हे महाराजांनी सांगितलं होतं. तुमची दादागिरी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही, कारण या शिवाजी महाराजांचे वारसदार हे आरमाराचे लोक, ही टोपी मी आता घातली नाही, आम्ही आहोत. तुम्ही शहाणपणा करायची गरज नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, खारघरची सभा आहे, तासागणिक सभा लावायच्या, जास्तीत जास्त सभा लागायची. जगदीश ठाकूर हे आमचे नेते आहेत. त्यांची मागणी का होती का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही पण बोलतो का त्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, स्वतंत्र आरक्षण द्या. कुठलाही OBC SC NT याच्यामध्ये आरक्षण देऊ नका. जर तुमचे हे माणूस उभा असेल तर हा OBC SC NT जो आमचा मागासवर्गीय समाज आहे तो उधळवून लावू आम्ही. आणि खरोखर जर आम्ही सांगतोय का याचा दुष्परिणाम आमच्यावर, आमच्या या समाज बांधवांना असा होणार आहे, जे आज आमचे जिथे ग्रामपंचायती आहेत तिथे आरक्षणामधून आमचे सरपंच होतात ते उद्या येणार नाहीत, जिथे आमचे सदस्य होतात ते होणार नाही. आता आमची महानगरपालिका आहे, जे OBC मधून आमचे नगरसेवक झालेले आहेत, उद्या आपल्याच बोकांडी बोलतो ना, आपल्या मनगुटावर ते बसणार आहेत आणि आपले नगरसेवक पण नसतील. त्यासाठी आमचा विरोध आहे. OBC मधून त्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी जे पण करावं लागलं ते आम्ही करणार आहोत. आणि आज मुरबी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही यांना शब्द देतो. EWS आरक्षण हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे प्रमुख आहेत आणि भाजप हा आरक्षण विरोधी आहे आणि उच्चवर्णीयांच्या बाजूने आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे त्यांनी लाड केलेत. मागणी नसताना त्यांना आरक्षण दिले. आता त्या आरक्षणामध्ये मराठा असेल त्यांनी दुसरं आरक्षण कशाला मागायचं. आणि म्हणून हा त्यांचा गैरसमज मिटवण्यासाठी रायगड, ठाणे, पालघर इथला आगरी, कोळी, भंडारी, चर्मकार, मातंग, बौद्ध सगळा एकत्र आलाय. आणि आता हे हे जे आरक्षणाचं खोटं बोगस आंदोलन आहे, बोगस कुणबी दाखले मराठ्यांना वाटप सरकार करते, या विरोधात या कोकणामधून आंदोलन. आणि आता OBCनी एकच सांगितलं पाहिजे, संविधानाने, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला जर आरक्षण नाकारलेलं आहे ते कशाला नाटकं पाहिजे त्या आंदोलनाची. जसं महात्मा गांधींनी एकदा ब्लॅकमेल केलं बाबासाहेब आंबेडकरांना राखीव जागांच्या बाबतीत, तसं पुन्हा एकदा ब्लॅकमेल ह्या जरांगे पाटलांनी केले. कदाचित नवीन अण्णा हजारे हा माणूस आहे, हे इलेक्शनसाठी आंदोलन असेल, पण हे इलेक्शनसाठी आंदोलन जर आमच्या अंगावर येत असेल, OBCची घरं कोणी जाळणार आहेत, तर आम्ही गावाच्या भोवती संरक्षणासाठी हजर राहिलं पाहिजे. कुठल्याही मागासवर्गीय माणसाच्या इब्रतीला, इज्जतीला, घराला, संपत्तीला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मावळे म्हणून आम्ही संघर्षाला तयार आहोत. आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा, स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा, डॉक्टर